रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 127 ते 129चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावी ही नम्र विनंती। सल्ली पै जैसे एक होऊन मिनले असे, परी निवडुनी राजहंसे वेगळे कीजे। या ओवीचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे पाण्यात दूध मिसळले असता ते दोन्ही एकरूप होतात, त्यांना साध्या डोळ्यांनी वेगळे पाहता येत नाही। मात्र राजहंस पक्षी आपल्या चोचीच्या कौशल्याने त्या मिश्रणामधून दूध शोषून घेतो आणि पाणी वेगळे काढतो। जग आणि ईश्वर किंवा आत्मा आणि अनात्मा हे जरी मिसळलेले वाटले तरी विवेकी पुरुष त्यातील सत्य तत्व शोधून काढतात। की अग्निमुखी किडाळ तोडो निया चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत। या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे। ज्याप्रमाणे अशुद्ध सोन्यामध्ये मिसळलेली भेसळ अग्नीच्या साहाय्याने जाळून टाकली जाते आणि त्यातून शुद्ध लखलखीत सोने वेगळे काढले जाते, हे काम जसे केवळ चतुर पारखीच करू शकतात। म्हणजेच बुद्धिवंत लोक आपल्या विचारांच्या तेजाने अशुद्ध विचार दूर सारून शुद्ध तत्व ग्रहण करतात, असा या ओव्यांचा अर्थ होतो। ना तरी जाणिवेच्या ऐनी करिता ददी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे। ओवींचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे दह्याचे मंथन म्हणजे घुसळण केले असता शेवटी त्यातून लोणी वेगळे होऊन वर येते, म्हणजे अनुभवाच्या किंवा ज्ञानाच्या रवीने जेव्हा आपण संसाराचे मंथन करतो तेव्हा आपल्याला अंतिम सत्य किंवा ईश्वरी तत्व प्राप्त होते, असा या ओव्यांचा अर्थ होतो माऊली। या तीनही ओव्यामधून माऊलींना हेच सांगायचे आहे की हे जग जड आणि चैतन्य यांचे मिश्रण आहे। सामान्य माणसाला हे वेगळे पाहता येत नाही, मात्र ज्यांच्याकडे विवेक आहे तो माणूस या प्रपंचामधून परमार्थ वेगळा काढू शकतो। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। माऊली आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया पुढील ओव्यांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद माऊली।